हॅलो फ्रेंड्स, आय डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज शेंदुर्णी. माझ्या यूट्यूब चॅनेलला आपणा सर्वांचे मी स्वागत करते. जर चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर कराल. तर मित्रांनो, आज आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत TY BCom या वर्गासाठीच्या अंकेक्षण अर्थात ऑडिटिंग या विषयातील तिसऱ्या प्रकरणातील अंकेक्षणाचे प्रकार या प्रकरणातील काही भाग अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाचा अर्थ व व्याख्या आपणास माहिती आहेतच. तर अंकेक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये लेखाकर्म पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच लेखाकर्माचे कार्य समाप्त झाल्यानंतर अंकेक्षणाचं कार्य सुरू होतं. तर अंकेक्षणाचं कार्य करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जात असतो. अर्थातच लेखापुस्तकात केलेल्या नोंदीच्या आधारे प्रत्येक व्यवहाराची तपासणी ह्या प्रत्येक पद्धतीद्वारे केली जात असते. परीक्षण करण्यात येत असतं. व्यवसायामध्ये ज्या मालमत्ता जिंदगी अर्थात ॲसेट्स आहेत, तसंच देयता व जबाबदाऱ्या अर्थात लायबिलिटीज आहेत, त्यांचं सत्यापन व्हॅलिडेशन केलं जात असतं. म्हणजेच लेखाकर्मानुसार लेखापालाने व्यवसायाचा योग्य तो नफा तोटा दर्शवला आहे किंवा नाही हे बघण्यात येत असतं. त्याची तपासणी केली जात असते. तर व्यवसाय करण्यासाठी अनेक संघटन प्रकार अस्तित्वात असतात. अनेक संघटनांची स्थापना केली जात असते. त्यात प्रामुख्याने व्यक्तिगत व्यापारी, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था, सरकारी कंपनी, सार्वजनिक कंपनी इत्यादींचा समावेश होतो. तर या व्यवसाय संस्थांचं स्वरूप हे वेगवेगळं असतं आणि आपल्या व्यवसायानुसार, आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार हिशोब ठेवण्याची पद्धती सुद्धा त्यांची वेगळी असते. हिशोब ठेवण्याची पद्धती ते आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार ठरवत असतात. म्हणजेच कामाचे स्वरूप, त्याचे वैशिष्ट्ये, उद्दिष्टे ही वेगवेगळी असतात आणि त्यानुसारच व्यवसाय संस्थेचं अंकेक्षण करण्यासाठी वेगवेगळे प्रकार हे अंमलात आणावे लागतात. व्यवसाय पद्धतीच्या स्वरूपानुसार कोणता तरी एक प्रकार अंकेक्षण करण्यासाठी वापरला जात असतो. तर हे प्रकार कोणते ते आपण आज अभ्यासणार आहोत. अंकेक्षणाचे प्रकार. तर अंकेक्षणाचे वर्गीकरण करत असताना किंवा प्रकार अभ्यासत असताना मुख्यतः अंकेक्षणाचे 2 प्रकार हे पडतात. त्यातल्या पहिल्या प्रकारातील काही मुद्द्यांचा समावेश आपण आज या व्याख्यानात केलेला आहे. तर पहिला प्रकार आहे व्यवसाय संघटन पद्धतीनुसार अंकेक्षणाचे प्रकार आणि दुसरा प्रकार आहे अंकेक्षण कामाच्या स्वरूपानुसार व व्यवसाय संघटनेच्या गरजेनुसार अंकेक्षणाचे प्रकार. तर पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत व्यवसाय संघटन पद्धतीनुसार अंकेक्षणाचे प्रकार. तर या पहिल्या प्रकारामध्ये 4 प्रकारचे अंकेक्षण हे केले जाऊ शकते. पहिला आहे कायद्यानुसार किंवा नियामक अंकेक्षण, ज्याला अनिवार्य अंकेक्षण असं देखील म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये स्टॅच्युटरी ऑडिट संबोधलं जातं. दुसरं आहे खाजगी अंकेक्षण, दॅट मीन्स प्रायव्हेट ऑडिट, खाजगी संस्थांसाठी. तिसरा सरकारी संस्थांसाठी सरकारी अंकेक्षण, गव्हर्नमेंट ऑडिट. आणि चौथा आहे अंतर्गत अंकेक्षण म्हणजे इंटरनल ऑडिट. अंतर्गत अंकेक्षण जर संस्था मोठी असेल, व्यवसाय मोठा असेल तर नित्यनेमाने निरंतरपणे अंतर्गत अंकेक्षण केलं जात असतं. तर हे प्रकार आपण आज अभ्यासूया. नियामक किंवा कायद्यानुसार केलेलं अंकेक्षण. तर ज्या संघटन प्रकारामध्ये कायद्यातील तरतुदीनुसार हिशोब तपासून घेणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे, अशा संघटन प्रकारामध्ये अनिवार्य
किंवा वैधानिक किंवा ज्याला कायदेशीर म्हणता येईल असं अंकेक्षण केलं जात असतं. या अंकेक्षणाला नियामक अंकेक्षण असं म्हटलं जातं. तर विविध कायद्यानुसार विविध संस्थांच्या जमा खर्चाची, हिशोबांच्या पुस्तकांची तपासणी किंवा अंकेक्षण कायद्यातील तरतुदीनुसार करणं अनिवार्य ठरतं, आवश्यक ठरतं. तर अशा प्रकारचं अंकेक्षण हे कंपल्सरी असतं, म्हणजेच मालकाच्या इच्छेवर अवलंबून नसतं, तर ते कायद्यातील तरतुदीनुसार करणं सक्तीचं असतं. म्हणूनच या अंकेक्षणाला अनिवार्य किंवा सक्तीचं अंकेक्षण असं म्हटलं जातं. तर कंपनी कायदा 1956 किंवा 2013 नुसार स्थापन झालेल्या कंपन्यांना आपल्या जमा खर्चाची किंवा हिशोबांच्या पुस्तकांची तपासणी अंकेक्षकाकडून करून घेणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. तर अशा कंपन्या आपलं अंकेक्षण नियमितपणे कायद्यानुसार कंपल्सरी करत असतात. तर यामध्ये मुख्यतः 3 प्रकार पडतात: कंपनीचं अंकेक्षण, कंपनी ऑडिट, विश्वस्त संस्थांच्या पुस्तकांचे अंकेक्षण, ऑडिट ऑफ चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन, आणि तिसरा प्रकार आहे सहकारी संस्था, बँका इत्यादींचं अंकेक्षण, ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. तर पहिला प्रकार आहे कंपनीचं अंकेक्षण. तर कंपनी कायदा 1956 अन्वये स्थापन झालेल्या कंपनीला स्वतंत्र असं कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत असतं. ती एक कृत्रिम व्यक्ती म्हणून कार्यरत असते. तर अशा कंपनीला आपल्या व्यवसायाची हिशोब पुस्तके, लेखापत्रके, लेखे कायद्यान्वये तपासून घेणं आवश्यक असतं. विविध तरतुदीनुसार मेंटेन करणं आवश्यक असतं. विविध तरतुदीनुसार, विविध कार्यपद्धतीनुसार व्यवस्थितपणे आपले हिशोब पुस्तके ठेवणं अशा कंपनीला आवश्यक असतं, जी कंपनी कायदा 1956 नुसार स्थापन झालेली आहे. तर कंपनी कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार कंपनीच्या अंकेक्षकाची सुद्धा त्या ठिकाणी नेमणूक केली जात असते. अंकेक्षकाचे अधिकार, कर्तव्य, नियुक्ती इत्यादी बाबत सुद्धा तरतुदी कंपनी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. कंपनीचे भागधारक हे सर्वत्रपणे विखुरलेले असल्यामुळे आणि त्यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली असल्यामुळे त्यांचं हित जोपासणं, त्यांच्या हितांचं संरक्षण करणं हे आवश्यक असतं. त्यामुळेच संचालक आणि कंपनीचे कर्मचारी यांच्या कार्यावर योग्य पद्धतीने देखरेख व नियंत्रण राहावं, ह्या दृष्टिकोनातून कंपनीचं कंपल्सरी ऑडिट म्हणजेच अनिवार्य अंकेक्षण करून घेणं कायद्याने आवश्यक आहे. म्हणजेच संबंधित घटकांचं हित जोपासलं जाईल आणि कंपनीचा व्यवहार चोख सुरू राहील. दुसरं आहे व्यवसाय संस्थांच्या हिशोब पुस्तकांचे अंकेक्षण अभ्यासत असताना दुसरा मुद्दा आहे विश्वस्त संस्थांच्या हिशोब पुस्तकांचे अंकेक्षण. तर ज्या विश्वस्त संस्था समाजामध्ये अस्तित्वात असतात लोकोपयोगी कार्य करण्यासाठी, तर असं लोकोपयोगी सार्वजनिक कार्यासाठी अज्ञान व्यक्ती, अपंग, दुर्बल इत्यादींना सहाय्य करण्याच्या दृष्टीने ह्या व्यवसाय संस्थांची स्थापनाही केली जात असते. तर सार्वजनिक न्याय नोंदणी कायदा 1950 नुसार स्थापना ही केली जात असते विश्वस्त संस्थांची. तर विश्वस्त संस्थांचा कारभार योग्य रीतीने चालावा, संस्थेच्या मालमत्तेची कोणी अफरातफर करू नये, त्यामध्ये गोलमाल करू नये, यासाठी विश्वस्त संस्थांच्या कार्याचं हिशोब पुस्तकांची हिशोब तपासणी करून घेणं आवश्यक असतं. तर विश्वस्त संस्थेच्या पैशांचं, मालमत्तेचं अपहरण केलं जाऊ नये, त्यामध्ये माल प्रॅक्टिसेस होऊ नये, यासाठी ही विश्वस्त संस्थांच्या कार्याचं अंकेक्षण करण्यासाठी योग्य अशा शैक्षणिक पात्रता असलेल्या हिशोब तपासणीसाठी नेमणूक ही केली जात असते
आणि सदर हिशोब तपासनीसाकडून अंकेक्षण करून घेतलं जात असतं. तिसरा प्रकार आहे सहकारी संस्था किंवा बँका यांचं अंकेक्षण. तर बँकिंग कायदा जो अस्तित्वात आला 1949चा बँकिंग कायदा, यानुसार ज्या बँका नोंदविलेल्या आहेत, त्यानंतर सहकारी कायद्याअंतर्गत ज्या सहकारी संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत, ह्या सहकारी संस्थांचं किंवा बँकांचं अंकेक्षण करण्यासाठी अंकेक्षणाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ह्या संस्थांचं जमा खर्चाच्या पुस्तकांचं अंकेक्षण करून घेणं अनिवार्य ठरत असतं. या संस्थांचं अंकेक्षण ह्या सहकारी संस्था कायद्यानुसार किंवा बँकिंग कायद्यानुसार किंवा विमा कायद्यानुसार हे विमा कंपनीसाठी केलं जात असतं. तर हे 3 प्रकारचे अंकेक्षण हे कायद्यानुसार कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांना नियामक अंकेक्षण किंवा कायद्यानुसार केलेलं जाणारं अंकेक्षण असं सुद्धा संबोधलं जातं. तर दुसरा प्रकार आहे खाजगी अंकेक्षण किंवा प्रायव्हेट ऑडिट. ज्यावेळेस अंकेक्षकाची नेमणूक, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी अंकेक्षक व मालक यांच्यामधील खाजगी कराराने निश्चित होत असतात, त्यावेळेस त्याला खाजगी अंकेक्षण असं म्हटलं जातं. व्यक्तिगत संस्था, भागीदारी संस्था यांना व्यवसायाचं अंकेक्षण करून घेणं कंपल्सरी नसलं तरीसुद्धा त्यांना ते अंकेक्षण फायदेशीर ठरत असतं. म्हणजे कायदेशीर बंधन नसलं तरी ह्या अंकेक्षणाद्वारे व्यवसायाला फायदा होत असल्यामुळे खाजगी अंकेक्षण हे केलं जात असतं. खाजगी अंकेक्षण करून घेण्यासाठी हिशोब तपासणीसाठी अंकेक्षकाची नेमणूक खाजगीरित्या त्या व्यक्तीकडून किंवा त्या संस्थेकडून केली जात असते. हे अंकेक्षण हे व्यवसायाच्या मालकाच्या मर्जीवर अवलंबून असल्यामुळे यास ऐच्छिक अंकेक्षण असं देखील म्हणतात. तसंच अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय करणारे इंडिव्हिज्युअल व्यक्ती, वैयक्तिक व्यवसाय करणारे अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ वकील, डॉक्टर, इंजिनियर्स इत्यादी. तर या व्यक्तींचं उत्पन्न जर जास्त असेल तर त्यांना भरावा लागणारा विविध प्रकारचा कर, प्राप्ती कर, संपत्ती कर, व्यवसाय कर इत्यादी हा कर रूपाने दिला जाणारा पैसा योग्य पद्धतीने भरला जावा, त्याचप्रमाणे हिशोबांची व्यवस्थितपणे मांडणी केली जावी, या दृष्टिकोनातून हिशोबांचं अंकेक्षण या व्यक्तींकडून केलं जात असतं. यासुद्धा खाजगी अंकेक्षण असं म्हणतात. म्हणजेच हे अंकेक्षण विविध व्यावसायिकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या संस्था, उदाहरणार्थ दवाखाने, शाळा, क्लब यासाठी सुद्धा खाजगी अंकेक्षण हे उपयुक्त आहे. या संस्थांचे आर्थिक व्यवहारसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे अशा संस्था देखील आपल्या जमा खर्चाचं, हिशोबांचं अंकेक्षण करून घेत असतात. विविध उद्योगपती, व्यक्तिगत व्यापारी यांच्या व्यवसायासाठी सुद्धा हे अंकेक्षण महत्त्वाचं आहे, फायद्याचं आहे. म्हणजेच व्यवसायामध्ये लबाडी होऊ नये, अफरातफर होऊ नये, आणि जर ती होत असेल, अफरातफर झाली तर ती लगेच लक्षात यावी, यासाठी खाजगी व्यक्तीसुद्धा अंकेक्षण करून घेणं पसंत करत असतात. आणि त्यानुसार कर आकारणी निश्चितीकरणासाठी सुद्धा त्यांना अशा अंकेक्षणाचा फायदा होत असतो. भागीदारी संस्थांना सुद्धा भागीदारी संस्थेचं अंकेक्षण करून घेणं सक्तीचं नाही, कंपल्सरी नाही. परंतु भागीदारी संस्थेचा व्याप जर मोठा असेल आणि आर्थिक व्यवहारांची संख्या मोठी असेल तर अशा ठिकाणी अफरातफर होऊ नये, यासाठी भागीदार परस्परांमध्ये ठरवून अशा प्रकारची हिशोब तपासणी करून घेण्यासाठी तयार होत असतात, अंकेक्षण करून घेत असतात.
यामुळे भागीदारांचे परस्पर संबंध देखील सलोख्याचे राहतात. परस्परांमधील विश्वास वाढतो. तसंच भविष्य काळामध्ये जर काही वाद उद्भवले तर अंकेक्षित हिशोब तपासणी किंवा अंकेक्षित हिशोब पुस्तके ही प्रूफ म्हणून एक प्रकारे फायदेशीर ठरत असतात. त्याचमुळे भागीदारी संस्थेच्या व्यवसायाचं सुद्धा अंकेक्षण करून घेणं आवश्यक असतं. कंपल्सरी अनिवार्य नसलं तरी ते आवश्यक ठरत असतं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सरकारी अंकेक्षण, गव्हर्नमेंट ऑडिट. गव्हर्नमेंट ऑडिटमध्ये केंद्र सरकार तसंच राज्य सरकार त्याचप्रमाणे विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जमा खर्चाचे हिशोबाच्या पुस्तकांचे अंकेक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी हिशोब व अंकेक्षण खात्याची नेमणूकही केली जात असते. जमा खर्चाचा हिशोब व्यवस्थित राहावा यासाठी पुस्तकांची हिशोब तपासणीही केली जात असते. खात्याची नेमणूक केली जात असते आणि या खात्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल हा सर्वोच्च अधिकारी कार्यरत असतो. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल त्याच्या अधिपत्याखाली अनेक अंकेक्षकांची नेमणूकही केली जात असते आणि या मंडळाद्वारे हिशोब तपासणी सरकारी विभागाची केली जात असते. म्हणजेच राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या सर्व प्रकारच्या खात्यांची तपासणी या अधिकाऱ्यामार्फत आणि त्याच्या सहकाऱ्यांमार्फत केली जाते. सरकारी पैशाचा तसेच सार्वजनिक मालमत्तेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी अशा पद्धतीची हिशोब तपासणी ही सरकारी खात्यांची केली जात असते. लबाडी, अफरातफर, हिशोबातील त्रुटी याद्वारे शोधून काढल्या जात असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अंतर्गत अंकेक्षण, इंटरनल ऑडिट. ज्या व्यवसाय किंवा उद्योग संस्थेच्या कामाचा व्याप हा मोठा असतो, विस्तृत असतो, आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात असतात, अशा व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी अशा पद्धतीची हिशोब तपासणी ही उपयुक्त ठरत असते. केलेल्या नोंदी तपासण्यासाठी तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असल्यामुळे हिशोबांच्या नोंदी अनेक कर्मचारी करत असतात. तर अशा व्यवसाय संस्थेमध्ये अंकेक्षकाची हिशोब तपासणीसाठी नेमणूक ही कायमस्वरूपी करणं फायदेशीर ठरत असतं. म्हणजेच अंतर्गत अंकेक्षक हा कायमस्वरूपी या ठिकाणी कार्यरत असतो. उत्पादक किंवा व्यावसायिक संस्था पगारी सेवकांचे अंकेक्षक म्हणून नेमणूक करतात आणि हे पगारी अंकेक्षक संस्थेच्या हिशोब पुस्तकांचे जमा खर्चाचे अंकेक्षण करत असतात. हिशोबातील चुका, त्रुटी, लबाडी, अनियमितता, फेरफार हे शोधून काढत असतात आणि अशा हिशोब तपासणीच्या कार्याला अंतर्गत हिशोब तपासणी, अंतर्गत अंकेक्षण म्हटलं जात असतं. म्हणजेच अंतर्गत अंकेक्षणामुळे संस्थेची हिशोब पुस्तके, जमा खर्च वेळेवर लिहिले जातात. त्याचप्रमाणे त्यातील चुका, अफरातफर, अनियमितता ही शोधून काढली जात असते. म्हणजेच भविष्य काळामध्ये ह्या पद्धतीच्या चुकांवर, या पद्धतीच्या अनियमिततेवर नियंत्रण हे प्रस्थापित केलं जातं. त्याचप्रमाणे व्यवहारामध्ये, व्यवसाय कार्यप्रणालीमध्ये गुंतागुंत निर्माण होत नाही. म्हणजेच भविष्यामध्ये होणारी हानी किंवा नुकसान व्यावसायिक टाळू शकतो. तर अंतर्गत अंकेक्षक हे अर्थातच संस्थेचे कर्मचारी असतात, कारण त्यांची कायमस्वरूपी नेमणूकही केली जात असते. तर सहकारी संस्थेच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफर संस्थेची वैधानिक किंवा सरकारी हिशोब तपासणी होण्यापूर्वी निदर्शनास यावे व त्याची त्वरित दुरुस्ती करता यावी या उद्देशाने सहकारी संस्थासुद्धा अंतर्गत हिशोब तपासणीसाठी नेमणूक करून घेऊ शकतात. मात्र हा अंतर्गत हिशोब तपासणीस संस्थेचा पगारी कर्मचारी नसतो. म्हणजेच तो त्रयस्थ व्यक्ती असतो. सहकारी हिशोब तपासणीच्या
पदाचा जर आपण विचार केला तर हा हिशोब तपासणीचा त्रयस्थ व्यक्ती असतो. अंतर्गत हिशोब तपासणीनंतर ठराविक कालांतराने व्यवस्थापनाला तो अहवाल सादर करीत असतो आणि सहकारी संस्थेच्या अंतर्गत हिशोब तपासणी वर्षाअखेर हिशोब पत्रके तयार झाल्यानंतर तो आपला अहवाल व्यवस्थापनाला सादर करीत असतो. तर अंतर्गत हिशोब तपासणी ही ज्या व्यवसाय संस्थेचा व्याप मोठा आहे त्याचप्रमाणे सहकारी संस्थांसाठी उपयुक्त ठरत असते. अंतर्गत हिशोब तपासणी उपयुक्त ठरते आपण पाहिलं. त्यानुसारच अंतर्गत हिशोब तपासणीचे उद्देश आपल्याला मांडता येतील. पहिला उद्देश आहे आकडेवारी तपासणे. तर व्यवस्थापनाला दिली जाणारी हिशोब पत्रके व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिली जाणारी आकडेवारी बरोबर आहे किंवा नाही ही तपासणी अंतर्गत हिशोब तपासणीमुळे शक्य होऊ शकते. दुसरा उद्देश आहे उद्योग व्यवसाय संस्थेत राबवली जाणारी अंतर्गत तपासणी पद्धती व अंतर्गत नियंत्रण पद्धती कार्यक्षम आहे किंवा नाही हे तपासणे. त्याचप्रमाणे ती कार्यक्षम आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे, त्यातील दोष सुधारणे, काही चुका असतील, काही अफरातफरी असतील तर त्यावर नियंत्रण आणून निदर्शनास आणून देऊन त्यावर उपाययोजना सुचवणे. त्याचप्रमाणे संस्थेची मालमत्ता सुरक्षित आहे किंवा नाही आणि ती मालमत्ता संस्थेचे उद्देश पूर्ण करण्यासाठी वापरली जात आहे किंवा नाही याची खात्री करणे. आणि व्यावसायिकाला महत्त्वाचे जे धोरणात्मक निर्णय घ्यावयाचे असतात ते जास्तीत जास्त कार्यक्षमतेने राबवता यावे यासाठी प्रयत्न करणे, व्यवस्थापनाला मदत करणे हे अंतर्गत हिशोब तपासणीचे उद्देश आहेत. याशिवाय आणखी काही उद्देश आहेत. त्या उद्देशांमध्ये अंतर्गत आर्थिक व्यवहारांशी संबंधित चौकशीचा अहवाल देणे, व्यवस्थापनाने अंकेक्षकाला सोपवलेलं जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये आर्थिक व्यवहाराशी संबंधित जे चौकशीचं काम आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर करणे हे हिशोब तपासणीचं कार्य आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिकास हिशोब पत्रकातील ज्या निव्वळ चुका आहेत, दोष आहेत, उणिवा आहेत त्या उणिवा निदर्शनास आणून देणे, एवढाच मर्यादित हेतू न ठेवता जमा खर्च लिहिण्याची पद्धती, कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजाचे वाटप, संपूर्ण यंत्रणेमध्ये असलेले दोष यासंबंधी व्यवस्थापनाला योग्य रीतीने मार्गदर्शन करणे, मार्गदर्शन करून अचूक हिशोब तपासणी पत्रके तयार करण्यासाठी व्यवस्थापनाला मदत करणे ही सर्व उद्देश अंतर्गत हिशोब तपासणीचे आहेत. आणि ह्या उद्देशानुसारच अंतर्गत हिशोब तपासणीमुळे काही फायदे हे व्यवसायाला होत असतात. उदाहरणार्थ, व्यवसायाच्या हिशोब पुस्तकातील सर्व नोंदीवर जमा खर्चाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण हे राखले जात असते. त्याचप्रमाणे चुका या शोधून काढल्या जातात, अफरातफरी शोधल्या जातात, त्यामध्ये दुरुस्ती करता येते, त्यावर नियंत्रण प्रस्थापित करता येतं. चुका व अफरातफर लबाड्या निदर्शनास आणून देऊन त्यामध्ये वेळीच दुरुस्ती करून घेतली तर ते व्यवसायासाठी फायदेशीर ठरत असतं. त्याचप्रमाणे संस्थेच्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर हिशोब पत्रके हे वेगाने तयार होत असतात. त्यामुळे ह्या हिशोब पत्रके वेगाने तयार झाल्यामुळे संस्थेला ते फायदेशीर ठरत असतं. कामकाजातील दोष दूर करता येतात. हिशोब पत्रके लवकर तयार झाल्यामुळे कामकाजामध्ये जे काही दोष आहेत, उणिवा आहेत त्या टाळता येतात, त्यावर नियंत्रण प्रस्थापित करता येतं. अंतर्गत हिशोब तपासणी हा व्यवसाय संस्थेच्या मार्गदर्शक व सल्लागार म्हणून कार्य करत असतो आणि या भूमिकेतून काम करीत असल्यामुळे त्याला कामकाजातील दोष दूर करण्यासाठी व्यवसायाला हातभार लावता येतो. त्याचप्रमाणे प्रमाणित पद्धत व नियमांचं पालनसुद्धा करता येतं. प्रमाणित पद्धत राबवता येते. हिशोब लिहिण्याची एक साचेबंद पद्धत जी प्रमाणित आहे त्या प्रमाणित पद्धतीचा वापर केल्यामुळे हिशोबांवर नियंत्रण प्रस्थापित करता येतं. चुका अफरातफरी लवकर शोधून काढता येतात. जसे फायदे आहेत तसे काही दोष पण आहेत, तोटे आहेत. उदाहरणार्थ, अंतर्गत हिशोब तपासणी ही खर्चिक पद्धत वाटते. बऱ्याच वेळेला जास्तीचे कर्मचारी नेमले जात असतात, त्यामुळे ही पद्धती
खर्चिक वाटते, वेळखाऊ वाटते. त्याचप्रमाणे तपासलेल्या नोंदी व कागदपत्रामध्ये सततच्या हिशोब तपासणीमुळे बदल होऊ शकतो. नियमित दररोज हिशोब तपासणी केली जात असल्यामुळे काही वेळेस नोंदी कागदपत्र ही बदल केले जातात. त्यामध्ये खाडाखोड न करता सुद्धा काही बदल हे केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांमध्ये काही वेळेस निष्काळजीपणा असतो. अंतर्गत हिशोब तपासणी संस्थेच्या हिशोब पुस्तकातील चुका शोधून काढून देत असतो. त्यामुळे जमा खर्च लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये निष्काळजीपणा येण्याची शक्यता असते. आपण चुका केल्या तरी चुका शोधून काढण्यासाठी हिशोब तपासणीच आहे अशी मानसिकता काही वेळेस बनू शकते. त्यामुळे ते काम निष्काळजीपणे करू शकतात. त्यामुळेच अंतर्गत हिशोब तपासणीचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे काही दोषसुद्धा आहेत. परंतु दोषांच्या मानाने फायदे हे जास्त प्रमाणात असल्यामुळे अंतर्गत हिशोब तपासणी व्यवसाय जर मोठा असेल तर करून घेणे फायदेशीर ठरते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण व्यवसाय संस्थेच्या प्रकारानुसार हिशोब तपासणीचे प्रकार अभ्यासले. यानंतर कामाच्या स्वरूपानुसार आणि व्यवसाय संस्थेच्या गरजेनुसार हिशोब तपासणीचे प्रकार आपण पुढच्या व्याख्यानामध्ये अभ्यासणार आहोत. तर पुढचं व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू.